हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 87. ओ शिट! डॉक्टर विकलपणे रागातच स्टेअरिंगवर हात मारला. अंगदने स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं असेल तर त्यावर योग्य ते उपचार होणे गरजेचे आहे. हा एकच विचार डॉक्टर विकल्पच्या मनात सुरू होता. आता पुढे. डॉक्टर विकल्पणे लगेचच अविराला फोन फिरवला. युगच्या बाजूला बसून बसल्या जागीच अविरा डुलकी काढत होती. मोबाईलच्या रिंगने अविरासोबत युगची झोप सुद्धा चवताळली. अविराने डोळ्यांवरची झोप उडवत पटकन मोबाईल हातात घेत उचलला आणि कानावर धरला. हॅलो. झोपेत असल्यामुळे अविरा जड आवाजात म्हणाली, युगला फोन दे लवकर. समोरून डॉक्टर विकल्पचा आवाज आला. झोपलेत ते. अविरा उत्तरली. मग उठव त्याला आणि फोन दे, इट्स एमर्जन्सी. डॉक्टर विकल्प फोनवर मोठ्यानेच ओरडला. स्पीकरच्या बाहेर डॉक्टर विकल्पचा आवाज आला. अविराने मोबाईल स्वतःच्या कानापासून लांब धरला. डॉक्टरांना तुमच्यासोबत बोलायचे, आरडाओरडा करतायत ते. युगला हलवतच अविरा म्हणाली आणि मोबाईल तिने त्याच्या कानापाशी धरली. हा विक. युग म्हणाला, अंगदच्या घरच्यांचा नंबर दे, मला थोडी गडबड वाटते. डॉक्टर विकल्प एका दमात बोलून मोकळा झाला. कसली गडबड? युग बेडवर उठून बसतच म्हणाला, सगळं सांगायला वेळ नाही, तू त्याच्या घरच्यांचा नंबर दे फक्त. नाहीतर एक काम कर, ज्याचा नंबर असेल त्याला सांग त्याच्या रूममध्ये जाऊन तो नीट आहे का ते बघायला. डोंट वेस्ट टाइम. मला असं वाटतंय तो खूप फ्रस्ट्रेट झालाय. मे बी तो सुसाईड करेल. डॉक्टर विकल्प म्हणाला. व्हॉट? युग मोठ्याने ओरडला. तू डेली सोप मधले रिॲक्शन काय देत बसतोस? लवकर कॉल करून त्याच्या घरच्यांना सांग, मी त्याच्या घरी पोहोचतो तोपर्यंत. इतकं बोलून डॉक्टर विकल्पने फोन कट केला. फोन कट झाल्यावर युगचं डोकं थोडा वेळ सुन्न पडलं. काय झालंय? अविराने त्याला हात लावतच विचारलं. माझा मोबाईल. अंगदच्या घरी कॉल करून कळवावं लागेल तो सुसाईड करतोय. माझा मोबाईल कुठे आहे? युग बेडवर स्वतःचा मोबाईल शोधू लागला. माझ्याकडे क्रिश आणि शिवांश सरांचा मोबाईल नंबर आहे. अविरा म्हणाली. क्रिशला कॉल करून बोल अंगदच्या रूममध्ये जायला. अविराजवळ तिचा मोबाईल सोपवतच युग म्हणाला. थरथरत्या हाताने अविराने क्रिशला फोन लावला, पण क्रिशचा नंबर आउट ऑफ कव्हरेज येत होता. फोन नाही लागत त्यांचा. अविरा म्हणाली. शिवला लाव मग. युग म्हणाला. तसं अविराने घाबरतच नाही म्हणून मान डोलवली. फोन लावून मला दे, मी बोलतो त्याच्यासोबत. युगने असं म्हणताच अविराने शिवांशला फोन लावून अंगदजवळ मोबाईल सोपवला. खूप वेळ फोन रिंग होत होता. हॅलो. शिवांशने फोन उचलला. अंगद, रूममध्ये काय करतोय ते बघ लवकरच. डोंट वेस्ट टाइम. युग एका दमात बोलून मोकळा झाला. झोपतो बोलला तो. तू त्याच्यासोबत बोलत नाही म्हणून तोंड पाडून बसलाय. जेवत सुद्धा नाही. माझ्यामुळे तू अंगद सोबत मैत्री नको तोडूस. मी आतापर्यंत जे काही तुझ्यासोबत वागलो त्याच्यासाठी सॉरी बोलतो मी तुला, पण तू प्लीज अंगद सोबत बोल. शिवांश युगजवळ माफी मागतच म्हणाला. तू तुझं सॉरीवालं भाषण बाजूला ठेव आणि सगळ्यात आधी अंगदच्या खोलीत जा आणि बघ तो काय करतोय. फोन चालूच राहू दे. युग मोठ्याने शिवांशवर ओरडला. तसं शिवांश पळत अंगदच्या रूममध्ये गेला. अंगदच्या रूमचा दरवाजा पुढे लोटत अंगदला त्याने आवाज लावला. अंगद. अंगद एकटक सिलिंगवर लटकणाऱ्या पंख्याकडे बघत होता. त्याच्या पापण्यांची उघडझाप होत नव्हती. अंगद. शिवांशने घाबरत निश्चित पडून असलेल्या अंगदला आवाज दिला. अंगदचा चेहरा त्याला थोडासा वेगळाच वाटला. अंगदने शिवांशच्या ह्या हाकेला सुद्धा काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अंगद ठीक तर आहे ना? युगने शिवांशला विचारलं.
शिवांश घाबरतच स्वतःची पावलं अंगदच्या दिशेने टाकत होता. अंगद आपल्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही हे बघून शिवांशचं हृदय चांगलंच धडधडून निघालं होतं. सिलिंगच्या फॅनवर असणारी अंगदची नजर हळूहळू मिटू लागली. शिवांश जसा अंगदच्या जवळ येऊन उभा राहिला तसं डॅडी, मम्मी म्हणून मोठ्यानेच तो किंचाळला. अंगद, तू काय केलेस हे? अंगदच्या गालावर थोपटतच त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न तो करत होता. अंगदची काहीच हालचाल होत नव्हती. हाताची शीर त्याने कापली होती. रक्ताने संपूर्ण पेड ओला चिंब झाला होता. शिवांशने खिशातून रुमाल काढत त्याच्या हाताभोवती गुंडाळला. एव्हाना त्याच्या रूममध्ये सगळी मंडळी जमली. याला परत हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. अंगदला स्वतःच्या दोन्ही हातावर उचलून घेत शिवांश त्याच्या रूम बाहेर पडला. अंगदने शिवांशच्या खांद्यावरच मान टाकली. हे बघून घरातली सगळीच मंडळी घाबरून गेली. साधारण 4 तासाने अंगदचं संपूर्ण शरीर त्याला जडजड वाटत होतं. डोळ्यांवर जडपणा जाणवत होता. तरी त्यातल्या त्यात त्याने डोळे उघडले. रूममधील प्रकाशामुळे त्याचे डोळे उघडलेच जात नव्हते. डोळे मिटून क्षणभर तो तसाच पडून राहिला. डोळ्यांवरील जडपणा कमी झाला तसं त्याने डोळे उघडले. आपण कुठे आहोत याचा तो अंदाज घेऊ लागला. तसं युग आणि डॉक्टर विकल्पचा चेहरा त्याच्या नजरेसमोर आला. तुझा पुन्हा याच पृथ्वी लोकावर पुनर्जन्म झालाय, अभिनंदन. अंगदचे गाल ओढतच डॉक्टर विकल्प म्हणाला. विक, हा रडत का नाही? मा बोलायची की जन्म झाल्या झाल्या बाळ रडतं, म्हणजे मी पण रडतच होतो, आणि जर नाही रडलं तर डॉक्टर रडवतात. युग अंगदकडे बघत गंभीरपणेच म्हणाला. मग तू वाट कसली बघतोयस? हो सुरू. डॉक्टर विकल्प म्हणाला. 4 तासाने अंगदचा मेंदू खरं तर झोपेतून जागा झालेला. आपल्या मित्रांना आपल्या जवळ बघून मनोमन तो खुश झालेला. त्याचं त्याच्या सुरू असलेल्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो एकटक दोघांकडे बघत होता. युगने दोन्ही हात एकमेकांवर घासले आणि रागातच अंगदच्या गालावर हात उचलला. युग! अंगद कळवळला. स्वतःच्या गालावर हात नेण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता, पण त्याच्याने हात उचललाच जात नव्हता. विक हा अजून रडला नाही. एक तू देऊन बघ. युगने फक्त म्हणाचा उशीर आणि डॉक्टर विकल्पने अंगदच्या दुसऱ्या गालावर 4 बोटं उमटवली. मारतायत का मला? अंगदने रडव्या सुरातच विचारलं. बाळ रडू लागलं म्हणजे नॉर्मल आहे, पण ICU मध्ये ठेवण्याची गरज नाही आता. डॉक्टर विकल्प म्हणाला. तुम्ही दोघे वेडे झालात का? अंगद चिडतच म्हणाला. हिम्मत कशी झाली तुझी असं हात वगैरे कापून घ्यायची? मागचा पुढचा विचार आहे का नाही तुला? युगने रागातच अंगदची हनुवटी आवळून धरतच विचारलं. युगच्या हातून हनुवटी सोडवण्यासाठी अंगद पुन्हा स्वतःचे दोन्ही हात चेहऱ्याजवळ आणण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला त्याचे हात जाणवतच नव्हते. माझा हात! कसेबसे तोंडातून शब्द बाहेर टाकतच अंगदने विचारलं. युगने त्याची हनुवटी सोडली आणि बाजूलाच असलेल्या खुर्चीवर तोंड पाडून बसला. मला माझे हात सेन्स का नाही होत? प्लीज टेल मी ड्यूड. अंगद ओरडतच म्हणाला. ते यापुढे कधी होणार पण नाही. एक हात तर तूच कापलेलास, त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करून तो पूर्णपणे कापून टाकला, आणि दुसरा हात तुझा आहे. आणि असं म्हणत डॉक्टर विकल्पने अंगदचा उजवा हात वर उचलून धरत त्याला दाखवला आणि सोडून दिला तसा तो बेडवर येऊन आपटला. कापून टाकला म्हणजे? अंगदने घाबरतच विचारलं. काही झालेलं नाही. एक नको ना त्याला काहीही सांगू, टेन्शन घेईल तो पुन्हा. युग डॉक्टर विकल्पला शांत करतच म्हणाला. काय झालंय माझ्यासोबत? अंगद रडकुंडीला येतच म्हणाला. तुला नको ते उपद्व्याप करायला कोणी सांगितलेलं? तू तुझा डावा हात कायमचा गमावून बसलायस. बट डोंट वरी, कृत्रिम हात लावू आपण तुला. युग अंगदला धीर देतच म्हणाला. व्हॉट डू यू मीन कृत्रिम? अंगदने रडायलाच सुरुवात केली. कृत्रिम नाही रे, कृत्रिम. इट मीन्स आर्टिफिशियल हँड. LN4 हा एक प्रकारे कृत्रिम हात खूप सुटसुटीत आणि लावायला काढायला खूप सोपा आहे.
या हाताचे वजन केवळ 400 ग्राम आहे, पण हा हात अतिशय मजबूत, टिकाऊ आणि बहुउपयोगी आहे. आपण तुला चांगल्यातला हात बसवून घेऊ. डॉक्टर विकल्प अंगदची समजूत काढतच म्हणाला. पण अंगद, तुला राईट हँड उचलता येतोय ना? कारण डॉक्टर ऑपरेशन करताना बोलले होते की काही वेळेस असं पण होतं की एक हात काढल्यावर दुसरा हात पण अधू होतो. मग ऑपरेशन करून तो सुद्धा काढावा लागतो. तू उजवा हात उचलून दाखव मला. युग अंगदला थोडं घाबरवतच म्हणाला. त्याचं ऐकून अंगद उजवा हात उचलण्याचा प्रयत्न करतच होता, पण तो उचललाच जात नव्हता. मला नाही जमत आहे उचलायला. माझा हात आहे की नाही हेच कळत नाहीये. प्लीज हेल्प मी. अंगद रडतच म्हणाला. डोंट वरी, मी डॉक्टरांना बोलवून आणतो. डॉक्टर ऑपरेशन करायचं बोलले तर आपण आजच तुझा दुसरा हात पण काढून टाकूया. डॉक्टर विकल्प इतक्या सहजपणे बोलून गेला की अंगदचा हात काढल्यावर त्याला काहीच फरक पडणार नव्हता. अंगद गंभीर भाव चेहऱ्यावर आणत डॉक्टर विकल्पला रूम बाहेर जाताना बघू लागला. हे काय होऊन बसले माझ्यासोबत? अंगद रडू लागला. इट्स ओके रे अंगद, विक बोलला ना कृत्रिम हात लावू शकतो म्हणून. का लहान मुलांसारखं रडतोयस? युगने अंगदला शांत करतच म्हटलं. तू वेडा आहेस का? एक हात कट केला यार माझा. तुला काहीच वाटत नाही काय? माझ्या जागी स्वतःला ठेवून बघ, मग कळेल. अंगदने युगवर चिडतच म्हटलं. लहान मुलांसारखं रडणं त्याचं सुरू होतं. युग खिशातून रुमाल काढतच त्याचे डोळे पुसत होता. तुला त्रास नाही ना होत काही? अंगदने युगची काळजी करतच विचारलं. पोटात दुखतंय खूप, पण कोणाला सांगू? 3-4 दिवसांपासून हात कापला असतास तर नसतं चाललं का? थोडं बरं तरी वाटलं असतं मला. अंगदवर चिडतच युगने म्हटलं. मला या सगळ्यातून वाचवलं नसतं तर चाललं नसतं का? अंगदने सुद्धा चिडतच विचारलं तेव्हा पुन्हा युगने रागातच 4 बोटं अंगदच्या गालावर उमटवली. युग! अंगद मोठ्यानेच ओरडला, कारण त्याचा गाल चांगला चुरचुरू लागला होता. परत नको ते बोल तू, मग बघ. अंगदला राग दाखवतच युग म्हणाला. नाही बोलत, पण तू गाल सोड आणि मला मारणं बंद कर. अंगदचं लहान मुलांसारखं रडणं सुरू झालेलं. युग त्याचा गाल सोडत त्याच्या शेजारीच बसून होता. माझा रुमाल भिजत आला. तू रडणं थांबवते. फक्त हातच कापणार आहेत. बाकीचे अवयव आहेत तुझे, आणि कृत्रिम हात असणार ना तुला? अजिबात हात नसणार अशातला भाग पण नाही. युग अंगदला समजवतच म्हणाला. मला असं नाही जगायचंय. अंगद रडतच म्हणाला. पुन्हा तेच? युग रागातच म्हणाला. एव्हाना डॉक्टर विकल्पने अजून एका डॉक्टर मित्रासोबत अंगदच्या रूममध्ये प्रवेश केला. याला याच्या राईट हँडचा सेन्स अजिबात नाही राहिला, डॉक्टर विकल्प म्हणाला. डॉक्टर अंगदचा उजवा हात तपासू लागले. अंगदला खरंच स्वतःचा उजवा हात जाणवत नव्हता. डॉक्टर गंभीर होतच अंगदकडे पाहू लागले. खरंच अंगदचा दुसरा हात कापावा लागेल का? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.